जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह बागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टाचे उद्घाटन. रायगड, नवी मुंबई, ठाणे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टी व ध्येय धोरण व सक्षम नेतृत्वाखाली या संस्थेने केवळ पनवेल परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे, असे उद्गार राज्याचे मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह बागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टाचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सासरे जनार्दन लक्ष्मण भगत इथं कुठे बघा, हे समाज कार्यात शिक्षण क्षेत्रात काम करणारे, 4 वेळा जिल्हा परिषद निवडून आले. 85 मध्ये शिक्षण खातं त्यांच्याकडे उपसभापती होते आणि आमच्या गव्हाण गावामध्ये त्यांनी पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेची ND पाटलांच्या नेतृत्वाखाली आणली. तिथं हायस्कूल आलं म्हणून मी 8वी ते 11वी शिकलो. तिथं शिकलो म्हणून सातारच्या शिक्षकांच्या बरोबर सातारला गेलो. तिथं ग्रॅज्युएट झालो, शिक्षक झालो. पण शिक्षणाची गोडी तिथं लागली ज्या आमच्या गावातल्या लोकांना, म्हणजे मला किंवा आमचे मित्र जयम म्हात्रेने बाकी सगळ्यांना आम्हाला शिक्षण मिळूच शकलं नसतं, ते ह्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मिळालं. आणि त्याच्यामुळं आम्ही रयत शिक्षण संस्थेत हायस्कूल झालं, कॉलेजला सातारला गेलो, माझं सातारा कॉलेज झालं, शिक्षक झालो, नंतर उद्योजक पण त्यांच्यात आशीर्वाद झालं. कारण सर आमच्या 84 गावामध्ये पनवेलमध्ये जनार्दन भगत हे सामाजिक कामाकरता, लोकांची भांडणं मिटवण्याकरता फिरत होते. आणि त्या दृष्टीने हे काम करण्याचं काम, ते संस्कार आमच्यावर झाले. पुढे रयत शिक्षण संस्थेचे कर्मेर भाऊराव पाटील यांचे संस्कार झाले. कमवा आणि शिका अशा पद्धतीनं मेहनतीचं शिक्षण. हायस्कूलला असताना मी मचव्यावर जात होतो, 8 आणि मजुरी मिळत होती रेतीच्या पडावर. रविशेठ आमचे आमदार माझे जोडले आहेत. आता घ्या ना खुर्ची, झालं आता रावा त्यांचा पडाव, आमचं नावाखाडीचा पडाव. आणि टोपल्या डोक्यावर घेऊन रेती उचलायची, समुद्रात बुड्या मारून रेती काढायची. हा धंदा करताना मी मुलगा होतो, मला रेल्वेच्या कामावर गेलो गव्हाण फाट्यावर, तिथं 1 रुपया मजुरी मिळत होती. आईच्या बरोबर पाण्याच्या हंड्या आणायला गेलो. या सगळ्या मेहनतीमध्ये आम्हाला जर आदर हा कोणाचा भगत साहेबांचा, आणि ते घेतल्यानंतर त्या ह्याच्यातून पुढं त्यांच्या नावानं आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा काढली, न्यू इंग्लिश स्कूल गव्हाण, त्याला पुढं मुरुनारायण म्हात्रे नाव दिलं गेलं. तर ह्या शाळेच्या नंतर सांगूकाना ठाकूर पनवेलला काढलं स्कूल आमचं, जे पनवेलला जे शिडकोनं ज्यावेळी टेंडर काढलं, 19 वर्ष हप्ते भरायचे, 19,45,000 दरवर्षी, असे 19 वर्ष भरायचे. व्याजासहित त्याची किंमत किती होती ती बघा. पण आम्ही ती हिंमत केली. तिथं सांगूकाना वडिलांच्या नावानं स्कूल काढलं, पुन्हा इथं कॉलेज काढलं सांगूकाना ठाकूर 3 वर्षांनी. ते भरलं पहिलं आणि तिथं परत इथं प्लॉट शिडकोने टेंडर काढलं, ते मिळवलं आम्ही. आणि मग अशा पद्धतीने कॉलेज करत नंतर हा लॉ कॉलेज काढला. या लॉ कॉलेजमध्ये आज आपलं कॉलेज बघायला गेला तर इतकं उत्तम आहे. मुंबई विद्यापीठामध्ये जवळजवळ 200 कॉलेजेस असतील, लॉ कॉलेजेस. पण या 200 कॉलेजेसमध्ये आपला नंबर पहिल्या 5-7 मध्ये येईल. म्हणजे अशा प्रकारचं हे लॉ कॉलेज आहे. इथं 5 इयर्स BA LLB आहे, इथं 3 इयर्स LLB आहे, इथं मास्टर आहे, LLM आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथं सर्व लॉच्या सगळ्या सोयी सुविधा आहेत. NAAC ने B+ डिग्री दिलेली आहे. पण आता त्यामध्ये मुटकोड जो असतो बाकी ठिकाणी बघायला गेला तर शक्यतो नसतोच, पण इथं अद्यावत अगदी असं मुटकोड आपण केलंय. आपण बघायचं 4थ्या माळ्यावर पाहिलं तर ते केलेलं आहे. आणि संस्थेचं ऑफिस CBSE स्कूल आपण खारघरला काढलं, CBSE स्कूल उलव्याला काढलं, द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश माध्यम स्कूल काढलं, नवीन पनवेलला मराठीमध्ये स्कूल काढलं. ही संस्था जी विस्तारत असताना तिचं कामकाज जे होतं ते आम्ही फक्त आम्ही मेहनतीने पहिल्यांदा संस्था वाढवण्यावर चाललो होतं. आता वाटायला लागलं संस्था चांगल्यापैकी झाली. 21,000 विद्यार्थी झालेत, 1200 स्टाफ झालेला आहे. आणि त्यावेळेला इथं आपल्याला जरा बऱ्यापैकी कामकाज करायला ऑफिस पाहिजे नाही म्हणून ऑफिस काढलेलं आहे. आज याचं रविशेठ पाटील माननीय शिक्षण मंत्री याचे होते, हे आपल्या
चंद्रकांत पाटील, पण कोल्हापूरमध्येच डी.वाय. पाटलांच्या मृत्यूमुळं त्यांना ते थांबवलं. त्यांचं गाव ते आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही रवी शेठच्या हस्ते इथं उद्घाटन केलेलं आहे आणि आम्हाला वाटते ह्या ऑफिसमधून चांगल्या अर्थीने येऊ शकेल. आमच्याकडे काल आणि आज हे 2 दिवस आमच्याकडं हे मुतकुट आपण जे सुरू केलं तर एक स्पर्धा झाली पार्लमेंट, युथ पार्लमेंटमध्ये स्पर्धा झाली. 16 कॉलेजेस, औरंगाबादचं कॉलेज, कोल्हापूर कॉलेज, मुंबईचं कॉलेज, पुण्याचं कॉलेज भाग घेतलाय आणि त्या ह्याच्यामध्ये युथ पार्लमेंटच्या स्पर्धा होऊन तिथं सुद्धा तुमचा हाच विषय आहे सोशल मीडिया. त्याच्यावरती ते सगळे पार्टी, विरोधी पक्ष, सरकारी पक्ष हे करून सगळं इथं झालेलं आहे. उद्घाटन माझ्या हस्ते काल झालं. अशा पद्धतीनं हे एकंदरीत हे कॉलेज आहे हे फुल प्लेस कॉलेज झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला एकच वाटतं की ह्या कॉलेजमधून आणखीन आता 21,000 विद्यार्थी आहेत, ते 40-50,000 विद्यार्थी व्हावेत आणि अशा वेगळ्या शाळा काढाव्यात आणि एकंदर चांगल्या प्रकारचं आपल्या भागामध्ये जे शिक्षण मिळत नव्हतं, आज या पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यामध्ये बाहेरचे पश्चिम महाराष्ट्रातले बाहेरच्या संस्था इथे शिक्षण शाखा काढतात, कॉलेजेस काढतात. इथल्या लोकल माणसांनी सुद्धा आगरी कोळ्याने पण काहीतरी करायला पाहिजे असं वाटत होतं. मला वाटते त्यातला काहीतरी भाग थोडासा मी उचललेला आहे.